चिन्मयकडे मी आता येणार आहे. चिन्मय मांडलेकर यांच्याकडे बघितल्यानंतर मला नेहमी तोच प्रश्न पडतो की एवढं सगळं कसं मॅनेज करतो आम्हाला. पण कौतुक आहे की इतका सुंदर सिनेमा एवढ्या सगळ्या व्यापातून सुद्धा लिहिता तुम्ही. ऋणानुबंधवर सिनेमा करायचं हे जेव्हा प्रसादने मला सांगितलं, ऋणानुबंध मी वाचली. त्याच्यानंतर आम्ही खूप बोललो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला जे नॉर्मली लेखकाला सांगितलं जातं की एक साधारण दुसऱ्या आठवड्याला आपल्याला मुहूर्त करायचा वगैरे असं काहीच त्याने मला सांगितलं नाही. आम्ही जवळजवळ 3 वर्ष हा सिनेमा लिहिला. ह्या 3 वर्षात मला खूप मजा आली हा सिनेमा लिहिताना. म्हणजे माझं जे ओरिजिनल स्क्रिप्ट आहे, जे माझं स्क्रिप्ट आहे त्याच्यावर तर मी हा सीन मी कुठे बसून लिहिला आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे. आणि मी आता जेव्हा ते स्क्रिप्ट बघतो तेव्हा मी तो सिनेमा इतक्या ठिकाणी बसून लिहिला आहे, कारण तेव्हा मी खूप शूटिंग करत होतो. सिनेमाचा खूपसा भाग हा मी साबरमती आश्रमाच्या जवळ बसून लिहिलं हे मला जाणवलं, कारण तेव्हा मी अहमदाबादमध्ये शूटिंग करत होतो एका सिनेमाचं आणि साबरमती आश्रमाच्या समोर आमचं हॉटेल होतं. कास्टिंग कळत गेल्यावर मला आणखीन आनंद झाला की अरे वा, म्हणजे स्क्रीन प्ले लेवलला कास्टिंग कळलं होतं. त्यामुळे डायलॉग लिहिताना माझ्या डोळ्यासमोर ही माणसं होती की हे वाक्य रवी बोलणार आहे, हे वाक्य सचिन सर बोलणार आहेत, हे वाक्य सोनाली बोलणार आहे. त्यामुळे जास्त मजा आली मला लिहिताना, खूप मजा आली. पण चांगलं तुम्ही स्क्रिप्टवरती लोकेशन लिहून ठेवली, ते बरं आहे. ते नंतर एखाद्याचं GPS बंद पडलं तर ते स्क्रिप्ट सुद्धा वापरता येईल त्या माणसाला. राहुल रानडे सर तुमच्याकडे आता येणार आहे. सिनेमाचं संगीत फार मोठी गोष्ट आहे या सिनेमासाठी. कसं होतं की चित्रपटाचं पार्श्वसंगीत करताना जे मला समोर दिसतं, म्हणजे जे मला दृश्य दिसतं ते माझ्या मनातनं सुरांमधनं उमटतं. तर जेवढं सुंदर दृश्य तेवढे सुंदर सूर उमटतात किंवा उमटत नाहीत. त्यामुळे अगदी असं एखादा सीन असेल की जिथे हे अप्रतिम चाललंय, तिथे मी कशाला, मला सूरच उमटणार नाहीत, तेव्हा तिथे शांतताच बरी. खरंच खूप मजा आली पार्श्वसंगीत करताना आणि याचं गाणं करतानाही. वा वा वा.